मला वेळोवेळी माझे पत्रकार बांधव आणि भगिनी सहकार्य करतात, त्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून आपली बहीण आभार मानते। आणि कालचा जो निर्णय न्यायदेवतेने एका महिलेवर विरोधकांनी जो आघात केला आणि न्यायपालिकेने त्याला न्याय देण्यात आला, त्यासाठी सर्वप्रथम न्यायदेवतेचे आभार मानते। सोबतच आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात, माझी माहिती रश्मी बर्वे म्हणून नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा, अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला, हा फक्त माझा विजय नसून हा सत्याचा विजय झाला। आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं, त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे, असं आज मला सर्व पत्रकार बांधवांना म्हणायला आवडेल। सर्वप्रथम ज्या पद्धतीने मागच्या 3-4 महिन्याच्या पूर्वी जे कटकारस्थान रचलं आणि या सूडबुद्धीच्या आघाताने एका महिलेवर अशा पद्धतीने एक षडयंत्र रचून माझी व्हॅलिडिटी ही रद्द करण्यात आली। मला विरोधकांना विचारायचं आहे की अनुसूचित समाज, ओबीसी समाज यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाला इतकी चिड का तुम्ही इतकं चिडलात? का तुम्हाला स्वतःच्या पक्षावर, तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नव्हता? तुम्हाला कुठे भीती वाटत होती की एका महिलेला जर आम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये जर तिला लढवू दिलं तर आमची हार ही सुनिश्चित आहे, हे त्यांना माहिती होतं। आणि त्या सूडबुद्धीच्या अकस्मात त्यांनी हा जो षडयंत्र रचला, पण आज न्यायदेवतेवर गोरगरिबांचा विश्वास आणि न्यायदेवतेवर जो अतूट विश्वासाच्या नात्याने विजय हा आपला झालेला आहे, यासाठी न्यायदेवतेचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। मला एक या निमित्ताने आपल्याला सुद्धा एक सांगायचं आहे की आज भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते स्वतःला देवा भाऊ म्हणून स्वतःला म्हणून घेतात। आज आपल्या निमित्ताने मला सांगायचं आहे त्यांना की फक्त तोंडाने देवा भाऊ म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये कृतीमधूनही करून दाखवावं लागतं। आणि आज ते त्यांनी कुठल्या प्रकारचा एक निरागसपणा त्यांनी जो दाखवला, याला कुठेतरी एक लज्जा यायला पाहिजे। आज मला मनापासून आपल्या सर्वांचा आभार, ज्या निकषापोटी आणि जितक्या तात्काळ आणि त्वरितपणे त्यांनी निर्णय जो घेतला, हा निर्णय माननीय न्यायदेवतेला सुद्धा मान्य होता। आज आम्ही कुठेही थांबलो नाही। आज कितीही त्यांनी रश्मी बर्वेचा फॉर्म जरी कट केला, माझं नामांकन जरी रद्द केलं, पण जनतेची मेहनत आणि पक्षाचा विश्वास, आदरणीय आमचे बाबूजी केदार साहेब यांचा विश्वास आणि यांच्या विश्वासाच्या बळावर आज आम्ही त्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरा गेलो। त्यांना लक्षात आलं की रश्मी बर्वेचा जर आम्ही नामांकन रद्द केलं तर ही कुठेतरीचं मनोबल हिचं डाऊन होणार आणि निवडणुकीला यांना सामोरा जाणार नाही। पण त्यांना माहिती नाही, भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो। एक महिला जर त्या महिलेने ठाणलं तर शून्याचं विश्वामध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्याच विश्वाचं शून्यामध्ये रूपांतर होऊ शकते। ही आज जागत उदाहरण आमच्या महिला भगिनी, ज्या 4 जिल्हा परिषदेच्या रणरागिणी, 5-6 रणरागिणी ज्या आहेत,
यांनी आणि आदरणीय केदार साहेबांनी आणि नागपूर जिल्ह्याच्या 13ही तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागाच्या गोरगरीब जनतेने हे सिद्ध करून दाखवलं. जनतेचा जो विश्वास होता हेच माझं खरं हतियार होतं आणि त्या विश्वासाने आज आम्ही सामोरं गेलो आणि न्यायपालिकेने सुद्धा मला न्याय देण्याचा काटेकोरपणे मला न्याय दिला. त्यासाठी मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर आपण जे विचाराल ते मी सांगते. अजिबात वाटत नाही. खंत मला या गोष्टीची वाटत होती की सूडबुद्धीचा वापर केला, षडयंत्र रचलं. भीती जर वाटत होती तर याच्या पूर्वी ज्या पद्धतीने यांनी जे सूडबुद्धी वापरली ही वापरायला नको होती. आज माझ्यावर विश्वास होता म्हणून माझ्या पतीला पक्षाने तिकीट दिली आणि 1000 2000 नाही तर 78,000 जनतेने त्यांना निवडून दिलं. हा विश्वास होता की मागच्या 4-5 वर्षापासून काम जे आम्ही करत आहोत ग्रामीण भागामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांची पोचपावती म्हणून आज आम्हाला मिळालेली आहे आणि ही कुणीही नाकारू शकत नाही. सोबत सुरुवात करायच्या पहिले आज माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत आमचे ॲडव्होकेट ज्यांनी कुठेही विरोधकांना न घाबरता एक खंबीरपणे एका अनुसूचित महिलेवर अन्याय होत आहे आणि त्या महिलेला आपल्याला न्याय द्यायचा आहे ही जबाबदारी त्यांनी समजून घेतली. असे माझे वकील माननीय नारनवरे सर, सोबतच या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत असलेल्या माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकटे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, महिला बालकल्याण सभापती माननीय अवंतिकाताई लेकुरवाडे, इथे उपस्थित आमच्या महिला बालकल्याणच्या माजी सभापती उज्ज्वलाताई बोढारे, पार्श्वनीच्या सभापती मंगलाताई निंबोळे, आमच्या प्रियदर्शनीताई धवड आणि उपस्थित सर्व. आज माझ्या सोबत पूर्ण जिल्हा परिषदची टीम आहे आणि यांचे टीमचं खंबीर नेतृत्व आज ग्रामीण भागामध्ये आपण साक्षात बघत आहात. वाजा गाजा आपण म्हणत आहात. लाडकी बहीण ही शासनाने योजना ग्रामीण भागामध्ये राबवत आहे. शासनाचं अभिनंदन की लाडकी बहिणीच्या निमित्ताने आज माझ्या महिलाच्या खात्यामध्ये किमान 1500 रुपये जात आहेत. पण नक्कीच या 1500नी आपल्या महिलांचा भागत आहे का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आज साधं तेलाचा पिपा जर आपण बघितला तर तो 2000च्या वरती त्याची किंमत आहे. साधं इलेक्ट्रिक बिल जर आपण बघितलं तर तेही 2 ते 2500 3000 पर्यंत आपल्या घरच्या इलेक्ट्रिकची बिल येतं. आज महिला किती सुरक्षित आहे याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि याच्यावरून जर आपण विचार केला तर जेव्हा आम्ही अध्यक्ष म्हणून याचं मी रश्मी बर्वे म्हणून आणि जेव्हा महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी आपण मानकापूरमध्ये मोठा एक महिला मेळावा आपण करण्यात आला आणि त्याचं एकच आपलं औचित्य हे होतं की महिलांना आत्मनिर्भर करावं, महिलांना औद्योगिक बनवावं, महिलांच्या हाताला काम द्यावं, महिलांना रोजगार द्यावा. आपण 1500 रुपये नाही तर लाखो रुपयाच्या उद्योजक महिलांना बनवणार होतो आणि तो उद्देश आपला होता. की 1500 रुपये म्हणजे काय, आज आहे उद्या नाही. त्यांचेच नेते मोठमोठ्याने भाषणामध्ये म्हणतात की आम्ही निवडणुकीसाठी ही 1500 रुपयाची योजना आम्ही आणलेली आहे की माझ्या ग्रामीण भागाच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांनी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं त्यासाठी आम्ही ही योजना आणली. असं त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांचा मोठमोठ्या आमदारांचं स्टेटमेंट आहे हे तुम्ही सुद्धा बघावं. पण महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे, सुशिक्षित आहे. असल्या कुठल्याही योजना आणल्या तरीही महाराष्ट्र त्यांच्या सूडबुद्धीला बळी पडणार नाही इतका मात्र ठाम विश्वास आहे.